हरिओम. आज शनिवार 7 सप्टेंबर 2024, गणेश चतुर्थी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. पैसा नीतिधर्माने मिळवावा. ऐकूया त्यांचे विचार. काळजीचं काही कारण नसताना काळजीत राहण्याचं काही ना व्यसन असतं. व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे. पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार. पैसा टाकून देऊ नका, पण पैशाच्या प्रेमातही राहू नका ना. जीवापाड श्रम करून जो कमवायचा तो जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग. पैसा काही आयुष्याचं सर्वस्व नव्हे किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय पण नव्हे. व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमवणं जरुरीच आहे. पैसा मिळावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे, पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असं कोणी समजायचं नाही. पैसा आला तर तो भगवंताच्या इच्छेने आणि यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असं म्हणून आपलं समाधान बिघडू देऊ नये. पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही. आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते. अशी म्हण आहे की पैसा पुरून उरावा इतका मिळावा. पण आपल्याला जगात काय आढळतं? जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो. हे काही पुरून उरणे नक्कीच नाही. याच्या उलट आपण त्याला पुरावं आणि त्याच्या छातीवर नाचावं. मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे, मी काय आज आहे उद्या नाही. पण आपण जसे खात्रीचे नाही तशी आपली मुलेबाळे तरी कुठे खात्रीची आहेत. ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही. पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आलं असं योगवासिष्ठात वर्णन आहे आणि तसे ते आपल्यालाही लागू आहे. फरक एवढाच की रामाचं उदासपण हे पैसा असणेपणाचे होते आणि आपले उदासपण पैसा नसणेपणाचे. पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदासपण आहे कारण तो प्रपंचातल्या सुखाचं साधन वाटतं, पण त्याचबरोबर भगवंत हवा असंही आपल्याला वाटतं. आता आपण आपल्या पैशाचे बरोबर 2 भाग करू. आपल्याला प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावं आणि जास्तीची हाव करू नये. हा झाला आपला पैसा, अर्थात राहिलेला सगळा दुसऱ्याचा. त्याचा लोभ करू नये. श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो, पण ती त्याचा मुळासकट नाश करते आणि म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की ती आपला नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते. पैसा हा नीतिधर्मानेच मिळवावा. तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.